मित्रांनो, आज विचार करण्याच्या एका गोष्टी आहे. या उपक्रमाच्या मॅनेजमेंटला एवढंही कळत नाहीये की तुम्ही 30 एप्रिल 24 पर्यंत कर्मचाऱ्यांना टक्केवारीच्या हिशोबात ग्रॅज्युटी दिली आहे. परंतु 1 मे 2024 नंतर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना अजून 1 रुपयाची पण ग्रॅज्युटी मिळालेली नाही. मित्रांनो, 22 मध्ये दिलेली आहे, 22च्या काही कर्मचाऱ्यांना मिळालेली आहे टक्केवारीच्या हिशोबात. परंतु 1 मे 2024 पासून म्हणजे 1 मे 24 पासून तर आजपर्यंत त्यात मी स्वतःही आहे मित्रांनो. 14 महिने झाले माझी ग्रॅज्युटी कंपनीकडे आहे. म्हणजे आणून ठेवण्याचं कारण काय? कामगारांच्या हक्काची ग्रॅज्युटी असताना कामगारांना जाणून बुजून त्रास देण्याचं काम हे जर प्रशासन करत असेल तर याला कुठंतरी आपणही उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी मित्रांनो आवर्जून सांगतो की ही ग्रॅज्युटी माझ्या माहितीनुसार आतापर्यंत 700 कोटी झाली. परंतु येणाऱ्या सन 2026 पर्यंत हीच ग्रॅज्युटी 1000 ते 1200 कोटीच्या घरात जाणार आहे. मग आपले पगार येतील का हा विचार करा. तर महानगरपालिका आपल्याला 1200 कोटी दर वर्षाला देते आणि आपले काही हुशार अधिकारी बेस्ट उपक्रमामध्ये ठेवलेले त्यांना काडीची अक्कल नाही माझ्या भाषेत जर सांगितलं तर. कारण हेच लोक ग्रॅज्युटी कामगारांची तिथे वेगवेगळ्या मार्गाने खर्च करण्याचं काम करतात. आयएस ऑफिसर येत असतात, आयएस ऑफिसरला माहिती नसतं की बीएससीच्या उपक्रमामध्ये कुठे कुठे कशा पद्धतीने पैसे ठेवलेले आहेत. ते दाखवण्याचं काम आणि कामगारांना त्रास देण्याचं काम जर करत असतील तर हे अधिकारी करतात. म्हणून मित्रांनो तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या 6 तारखेला आपण बेस्ट वर्कर्स युनियनच्या माध्यमातून माननीय रावसाहेबांनी जो मोर्चा आयोजित केलेला आहे वीर हुतात्मा उद्यान ते वडाळा आगार, या मोर्चाला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. धन्यवाद सुधाकर. त्यानंतर विश्वकर्माचे कार्याध्यक्ष बाबांना विनंती करतो की या ठिकाणी या प्रार्थनेला संबोधित करावं. धन्यवाद. आमच्या सर्वांचे कार्यक्रम सन्माननीय शशांकराव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तरी कृपया सर्वांनी त्यांच्या शाळेच्या गणनात स्वागत करावं. दादा थोडा असं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज बीएसटीमध्ये काय परिस्थिती राहिलेली आहे आणि तुम्ही सर्व मात्र गाफील आहात. गाफील राहू नका. धोका होईल. ज्यावेळेस गेटवर येते आणि कर्मचाऱ्यांना समजावून सांगते तेव्हा काहीतरी विचित्र घडला तेव्हाच पोटतिडकी देऊन सांगत असणार. मित्रांनो, या पोटा पाण्याच्या लढाईमध्ये आज एवढं वेळ तुम्हाला इथे
दिसत आहे. आहे कोण उतरतोय कामगारांसाठी, कोण लढतो कामगारांसाठी. एकमेव नेता श्री शशांकराव हे कामगारांसाठी अहोरात्र निस्वार्थीपणे हे झगडतात, येतात, बोलतात. काही ग्रॅज्युटीसाठी दलाल निर्माण झाले होते, त्यांचीही दलाली खोडण्याचं काम माननीय शशांकराव साहेबांनी केलेलं आहे. तरी मित्रांनो, या पोटा पाण्याच्या लढाईसाठी येणाऱ्या 6 ऑगस्टला वीर कोतवाल उद्यान ते वडाळा इथे आपण एक विशाल मोर्चा आयोजित केलेला आहे आणि त्या मोर्चाला तुम्ही सगळ्यांनी यायचंय. न आल्यास बघा पुढची परिस्थिती भयानक आहे हे आम्ही तुम्हाला आताच चेतवत आहोत, सांगत आहोत. तरी कृपा करून या मोर्चाला जेवढी लोक सेवानिवृत्त होणार आहे त्या सर्वांनी यायचं आणि त्या मोर्चाचं स्वरूप म्हणजे भयानक असलं पाहिजे. 7 तारखेला तोच तिथून आहे आणि आपला आवाज तिथपर्यंत गेला पाहिजे हे लक्षात ठेवा. एवढंच बोलतो, मी थांबतो आणि माननीय रावसाहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. हजार जुलूम के टक्कर में, हजार जुलूम के टक्कर में. और कामगार नेता कैसा हो, और कामगार नेता कैसा हो. माननीय राव साहेब बोलते मी. माझे सर्व सहकारी आणि मित्रांनो, आपण परत एकदा गेटांवर आलेलो. मित्रांनो, आपण 2019 मध्ये लढाई केली. 2007 नंतरच्या कर्मचाऱ्यांसाठी 20% लाईव्ह आहे ते घेतल्यानंतर कुठं 11 जून 2019 MOU आहे. या MOU मुळे आजही BST आणि BSTतला कर्मचारी जगतोय, त्याचा पगार येतोय, दैनंदिन खर्चाला पैसे येत आहेत. ते केलं. त्यानंतर BSTला काही लोकांनी षडयंत्र करून BIR ऍक्ट मधून बाहेर काढण्याचं काम केलं. आम्ही त्याच वेळेला सांगितलं की आपलं सुरक्षा कवच गेलेलं आहे. ज्यावेळेला 11 जून 2019चा MOU केला गेला, 2019 पासून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी मिळालेल्या नव्हत्या. आपण 2019च्या त्या 11 जून 2019च्या आपल्या MOU मध्ये लिहून घ्यायचं काम केलं की जेवढ्या लोकांची ग्रॅज्युटी थकीत आहे ती ग्रॅज्युटी तातडीने देण्यात येईल आणि त्यानंतर जेवढे लोक रिटायर होतील त्यांना कायद्याने त्वरित तातडीने त्यांची ग्रॅज्युटी प्रदान करण्यात येईल. काही महिने झालं मित्रांनो, पण BIR ऍक्ट मधून बाहेर पडल्यानंतर परत त्यांचा तोच कारभार सुरू झाला. मुळात आपली ग्रॅज्युटीची रक्कम ही BSTने किंवा कोणत्याही मालकाने वेगळी काढून ठेवायची असते दरवर्षी, कारण की माहिती असं किती ग्रॅज्युटी आहे. आपली काढून ठेवली गेलेली होती, पण अनेक वर्ष म्हणजे 2014-15 याच्या आधीपासून आपल्याला माहिती आहे कमिटी कोणाच्या हातात होती. पैसे कमी पडले, कुठे कॉन्ट्रॅक्टरला जायचे असतील, कुठे कोणाला जायचे असतील, कोणत्या दुसऱ्या ठेकेदाराला जायचे असतील,
तर पैसा कोणाचा वापरायचा, तर कामगाराचा पैसा वापरला गेला. आणि वरती बसलेले अधिकारी, कारण ती कमिटीची चमचागिरी करायची आहे, स्वतःहून सांगायचं साहेब ग्रॅज्युएटीचा पैसा आहे वापरा. आज त्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांची ग्रॅज्युएटी मिळत नाहीये. मित्र, आपण सुरुवातीला आपण कोर्टात जातो, कोर्टात सर्व मिळवतो, पण काही नालायक मंडळी हायकोर्टात गेली. हायकोर्टाचं कामच नाही ग्रॅज्युएटी संदर्भात. ग्रॅज्युएटीचा कायदा एकदम स्पष्ट आहे. एकतर एका महिन्याच्या आत माझी ग्रॅज्युएटी दिली पाहिजे रिटायर झाल्यानंतर, नाहीतर व्याजासकट दिली पाहिजे. आपण नियोजन पदामध्ये जाऊन सर्व आपल्या बाजूने निकाल घेत होतो आणि मग उपक्रमावरून सेटल करून ग्रॅज्युएटी 7 ते 7 महिन्यात मिळवण्याचं काम करत होतो. काही लोक कोर्टात गेली, काय आदेश दिले कोर्टात. 1000 कोटी रुपये आले होते बीएसटीला दैनंदिन खर्चाकरिता. त्याचे कोर्ट म्हणाला की फक्त, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कोर्ट म्हणाला की फक्त 100 कोटी रुपये हे तुम्ही ग्रॅज्युएटीला द्या, त्यावर नाही. आणि ते सुद्धा कसे, तर आधी 30%, नंतर 15%, मग 10%. मित्रांनो, आज ही परिस्थिती आहे की 1 मे हे 1 ऑगस्ट 2024 नंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण ग्रॅज्युएटी मिळालेली आणि 1 मे 2024 नंतर रिटायर झालेला 1 रुपयाही ग्रॅज्युएटीचा मिळालेला. येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये, 1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात लोक रिटायर होणार. आज आपण लिहिलं या फ्लेक्सवर, आज ग्रॅज्युएटीची थकीत रक्कम अंदाजे 700 कोटी रुपये आणि 1.5 वर्षात जेवढे लोक रिटायर होतील त्याचा अंदाजा लावता ग्रॅज्युएटीची थकीत रक्कम, जर ग्रॅज्युएटीची रक्कम दिली गेली नाही तर ती 2000 कोटीच्या घरात जाईल होती. बीएसटीला महानगरपालिकेच्या बजेटमध्ये किती रुपये दिले जातात दरवर्षी? आपल्याला महानगरपालिकेच्या बजेटमध्ये जवळपास 1000 ते 1200 कोटी दिले जातात सर्वच खर्चासाठी. आणि विचार करा, तर अशा प्रमाणे ग्रॅज्युएटीची रक्कम जर थकणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये बीएसटी टिकेल का? आपला पगार येईल का? आताच पगार यायला त्रास होतो, पण जर ग्रॅज्युएटीची रक्कम थकायला लागली आणि कोणीच काय बोलणार नाही तर उद्या जाऊन ती वेळ येईल जेव्हा हे मोठे आयएस अधिकारी आणि बाकीचे लोक सांगतील आमच्याकडे बीएसटी चालवायला पैसा. आणि कारण शिवसेनेच्या नारायणपणामुळे जो आता बीआर ऍक्ट केलेला आहे ते कधीही काढू शकतात. आपला एमओयू आहे, आपल्या एमओयूच्या 7व्या कलमामध्ये आपण लिहून घेत आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याच्या सेवा शर्तींमध्ये बदल आणता येत नाही आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला तुम्हाला कामावरनं काढता येणार नाही, लिहून घेतलेलं आहे मित्र. पण किती पाहिजे, कारण की आज सेवा शर्तीमध्ये बदल न करण्याचं एमओयू असताना देखील ड्रायव्हरला कंडक्टरचं काम, मेकॅनिकला शॉप रेकॉर्डरचं काम, अजून कोणाला कुठे सेक्युरिटीमध्ये नाटक चालू आहे. हे सर्व झालेलं आहे कारण बेस्ट कामगार सेनेने जो तथाकथित करार केला त्याच्यात लिहून दिलं की येणाऱ्या काळामध्ये बीएसटी जे काही प्रशासकीय बदल आणि आर्थिक काटकसर आले ते त्याला मंजूर आहे. आणि म्हणूनच आपले हाल आहेत मित्र. बेस्ट वर्कर्स युनियन लढते, कोर्टात गेलो आहे, कोर्टात लढाई चालू आहे. आपलं मागणी पत्र आपण सुरुवातीला जे काही आर्थिक एकही सर म्हणजे एकही अट न मान्य करता 13 न मान्य करता आपण वाढीव घेतलेला आहे पगार तात्पुरता इंटरिम आणि आपलं मागणी पत्र सुरू आहे. काही वेळ लागला कारण की मॅनेजमेंटनी मस्ती केली, पण आता नवीन जज समोर लवकर तारखा पडायला लागलेला आहे. पुढची तारीख 7 तारखेला माझी क्रॉस सुरू आहे, क्रॉसला आहे. ते लगेच थोड्या महिन्याने लागेल आणि अपेक्षा आहे की आपण जे मागणी पत्र दिलेलं आहे, जे अग्रीमेंट मागितलेलं ते मिळेल मित्रांनो. अपेक्षा ही आशा, कारण की व्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि जर मिळालं
अर्थनायक मागितलेला आहे आणि जर तो मिळाला मित्रांनो, तर मी आधीच सांगितलेलं आहे की आज जेवढा पगार आहे त्याच्यापेक्षा किमान 8 ते 10 हजार रुपये किमान वाढण्याचं काम प्रत्येक कामगाराचं होईल मित्रांनो, तसा करार आहे आपला. पण तो जरी मिळवला आणि जर अशी परिस्थिती राहिली की आज जो रिटायर होतो, कधी ना कधी मी रिटायर होणार, पण जर आज रिटायर होणाऱ्या कामगारांची ग्रॅज्युटी जी तुम्हाला टाळता येत नाही तीच जर मिळत नसेल तर पुढे जाऊन माझा पगार, माझी नोकरी ती कशी टिकणार. मी जर उद्या आणला चांगलं अग्रीमेंट आपण केलं जरी बॅचवर कसिन्यांनी, तर ते मिळेल याची शाश्वती काय मिळते. आणि म्हणून आपल्याला आपला इतिहास विसरता कामा नये. आजपर्यंत बीएससीच्या कर्मचाऱ्यांनी जे काही मिळवलेलं आहे ते फक्त आणि फक्त लढाईच्या माध्यमातून मिळवलं. कधी कोणी आपल्याला प्रेमाने काहीच दिलं नाही. आणि म्हणून तरी दिसता नाही लढाई रिटायर कामगारांची आहे की ते कामगार तर येणारच, पण आपल्याला प्रत्येक कामगार या लढाईत उतरला पाहिजे. कारण की आज त्याचं घर जळत आहे आणि हा जर असाच वणवा सुरू राहिला तर मला सांगायची गरज नाही की वणव्यामध्ये कोणाचं याचं घर आणि त्याचं घर बघितलं जात नाही. आज रिटायर कामगार तर उद्या मी. आणि म्हणून या लढाईमध्ये, या हक्काच्या लढाईमध्ये आपला पगार तुम्हाला विसरता कामा नये. 2017 जून मध्ये सर्वांना माहिती आहे ना, 20 तारखेला निम्मा पगार आला होता. आपण तिकडनं लढाई सुरू केली आणि म्हणून जे काही मिळालंय ते मिळवलंय. म्हणून लढाईच्या या भूमिकेमध्ये मी आज जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये मित्र. पण जर काही चांगलं जे काही अग्रीमेंट चालू आहे कोर्टात ते जर घ्यायचं असेल, वाढलेला पगार टिकवायचा असेल आणि भविष्यात व्यवस्थित माझी नोकरी टिकली पाहिजे ही जर इच्छा असेल तर या ग्रॅज्युटीचा, जरी ग्रॅज्युटीचा मोर्चा असेल तर आपल्या सर्वांच्या नोकरीचा, या बीएससीच्या अस्तित्वाचा लढाईची सुरुवात आहे. या ताकदीने आपण तिकडे गेलो पाहिजे. तर ती ताकद दिसली मित्रांनो तर आपली नोकरी वाचेल. ती ताकद दिसली तरी बीएससी टिकेल, आपलं कुटुंब टिकेल. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की 6 ऑगस्ट 2:30 वाजता आपण आपले जे काय आहे कर्तव्य ते पूर्ण करा आणि सरळ दादरच्या वीर कोतवाल उद्यानाला पोचा. तिकडे बीएससीच्या कर्मचाऱ्यांची ताकद जर दिसली तर एक इशारा जाईल, या सरकारला इशारा जाईल, बीएससीला इशारा जाईल, महानगरपालिकेला की हा कर्मचारी आता स्वस्थ बसणार नाही मित्रांनो. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो, जर आपण सर्वांनी लढाईची तयारी दाखवली तर आपण ग्रॅज्युटी हक्काची आहे ती घेणारच. पण येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं खरं 7वं वेतन आपण घेऊ आणि आपली नोकरी आणि आपलं कुटुंब टिकवण्याचं काम करू. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.